शिक्षण संस्था चालकाच्या मुलीनं शाळेमधल्या शिक्षकाला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यामध्ये घडलेला आहे। महत्त्वाचं म्हणजे शाळेच्या आवारामध्ये चिमुकल्या विद्यार्थ्यांसमोर हा सगळा प्रकार घडलाय। संस्था अंतर्गत वादामधून ही मारहाण झाल्याची माहिती मिळतेय। मारहाण करणाऱ्या तरुणीचं नाव सपना रणनवरे असं आहे आणि पुण्यामध्ये विश्रांतवाडीमधल्या विद्या विकास मंडळाच्या जनता विद्यालयामधली ही घटना आहे। शाळेत बसवलेल्या कॅमेऱ्यात हा सगळा प्रकार कैद झालेला आहे। मारहाण झालेल्या शिक्षकाचं नाव गणेश पाटील असं आहे। तासिका तत्वावर हे शिक्षक म्हणून तिथे कार्यरत होते। तसंच या शाळेचे माजी विद्यार्थी देखील ते आहेत। सोमवारी शाळा सुरू असताना शाळेतले विद्यार्थी, पालक तसंच कर्मचाऱ्यांसमोर गणेश पाटील यांना अक्षरशः चपलेनं मारहाण करण्यात आली। गणेश पाटील यांनी संस्थेतल्या गैरकारभाराविरोधात तक्रार केल्याच्या रागामधून ही मारहाण झाल्याचं सांगण्यात येते। संस्थाचालक अँथनी जॉन रणनवरे यांनी मात्र हे आरोप फेटाळलेत। आपण त्यांनाही या संदर्भात माहिती विचारण्याचा प्रयत्न करतोय। गणेश पाटील या शिक्षकानं आपल्याला शाळेमध्ये येण्यास मज्जाव करत मारहाण केल्याचा आरोप त्यांची मुलगी सपना रणनवरे यांनी केलेला आहे आणि या प्रकरणी विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये परस्पर विरोधात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। पोलिसांनी संबंधित तरुणी विरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल केलेला आहे। पीएफचं पैसे भरलेले नाहीत। इंग्लिश मीडियमला मी सांगितलं की तुम्ही पैसेच देऊ नका गोळा केलेले। त्यांनी स्वतःचं अकाउंट काढलं, त्यामुळे त्यांचे पैसे बंद झाले आणि एजे रणनवरे पिजे मी जे नावं घेतली ते सगळे वनिता चव्हाणसह यांचा इन्कम सोर्स जो आहे तो बंद झाला आणि म्हणून जे मसल पॉवरने दहशतीने एवढे दिवस राज्य करत होते ते त्यांना कुठंतरी कायद्याच्या तक्रारींमुळे किंवा चॅरिटीच्या तक्रारींमुळे अडथळा निर्माण झाला। म्हणून या 3 पोरांना लक्ष केलं, मला लक्ष केलं आणि आता माझ्याबरोबर माझ्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांना लक्ष केलेलं आहे। ज्याप्रमाणे एकेकाला टार्गेट केलं त्याप्रमाणे माझ्यावर देखील टार्गेट केलं आणि माझ्यावर सपना रणनवरे, तिची आई सुरेखा रणनवरे, एजे रणनवरे यांनी पाठलाग करून माझ्यावर खुनी हल्ला, प्राणघातक हल्ला केला। आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे सध्या आपल्याबरोबर पुण्यामधून संपर्कात आहेत। अरुण, शिक्षण संस्था चालकाची मुलगी होती, शाळेमध्ये शिक्षकाला मारहाण केल्याचं आपल्याला व्हिडिओमध्ये सुद्धा दिसतंय। हा सगळ्या प्रकारानंतर संस्था चालकांचं काय म्हणणं आहे? आपण त्यांना सुद्धा खरं तर फोनवरून प्रयत्न करतोय, मात्र मधल्या काळात काही प्रतिक्रिया आली का? काय नेमकं म्हणणं आहे? अरुण, असे संपर्कात रहा। सध्या आपल्याबरोबर संस्था चालक स्वतः रणनवरे आहेत, आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। सर, सांगाल नेमका काय हा सगळा प्रकार आहे? व्हिडिओमध्ये दिसतं आहे की सपना रणनवरे जे आहेत त्या मारहाण करतात, चपलेनं मारहाण करताना दिसतात। काय हा सगळा प्रकार आहे? बरोबर, माझे मिसेस आणि मुलगी हे शाळेमध्ये गेले होते। तर ते गणेश पाटील जे आहेत तो स्वतःला म्हणजे शिक्षक म्हणतो, तिथं विजिटिंग शिक्षक हे नवीनच काहीतरी आहे, मला माहित नाही काय। फक्त आपलं आज जाण्यासाठी त्यांनी रवी पाटील जे आहेत तिथं प्रभारी मुख्यालय त्यांच्याकडून नुसतं लेटर घेतलं। प्रभारी नाही आपलं का विजिटिंग शिक्षक, असं विजिटिंग शिक्षक कुठं जातं, प्रोफेसर असतात। मग हा तिथं आत गेला, बरं आज शिक्षक आहे ना, त्यांनी शिक्षकच करा, त्यांनी जाऊन डायरेक्ट त्यांना दमदाटी, तुम्ही यायचं नाही काय नाही आणि आरवाच्या भाषेत नाही का त्यांना शिवीगाळ केली आणि अंगावर धावून गेला मुलीच्या अंगावर धावून घालून तिला नाही का मारण्यासाठी आता मुलीच्या अंगावर धावून गेला। तर मग मुलीने मग डायरेक्ट सेल्फ डिफेन्स मध्ये चप्पल काढली आणि मारायला सुरुवात केली तिने मग डायरेक्ट। बरं, आमचे प्रतिनिधी आमच्या बरोबर आहेत आता अरुण मेहत्रे, त्यांना आपल्याला काही प्रश्न विचारायचे आहे। अरुण, सध्या संस्था चालक आपल्या बरोबर आहेत अँथनी रणनवरे, आपण प्रश्न विचारा। रणनवरे साहेब, आपण काही वेळापूर्वी देखील बोललो होतो, जो प्रकार घडला तो शाळेच्या प्रांगणात, शाळेच्या आवारात घडला। छोटी मुलं त्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये शाळेमधलं शैक्षणिक स्वास्थ्य राखलं पाहिजे, शाळेतल्या मुलांवरती काही त्यांच्या मनावरती दुष्परिणाम व्हायला नको, या सगळ्या गोष्टीचा विचार न करता त्या ठिकाणी अशा पद्धतीची हाणामारी होते आणि आपल्या ज्या कन्या आहेत त्या शाळेतल्या एका शिक्षकाला, मग तो व्हिजिटिंग फॅकल्टी असू देत किंवा आणखी काय, पण तो शिक्षक म्हणून त्या ठिकाणी परिचित आहे, त्याला मारहाण करतात। याचं कशा पद्धतीनं समर्थन करता येईल? त्यांनी डायरेक्ट नाही का लज्जा उत्पन्न होईल असं नाही का आरवाच्या शिव्या बिव्या केल्या त्यांना, तिच्या अंगावर धावून गेला, तिला धरलं, त्यांनी मारहाण केलेली, ते मेडिकल सर्टिफिकेट सगळं जातं आणि तिला खाली ढकललं जमिनीवर। मग सेल्फ डिफेन्स मध्ये आणि तिचं करणार नाही का, लेडीज येते, लेडीजवर सेल्फ डिफेन्स मध्ये ते रणनवरे साहेब, जे व्हिज्युअल दिसत आहेत आपल्याला, रणनवरे साहेब
रणवरे साहेब माफ करा, तुम्हाला थांबवतो. जे व्हिज्युअल दिसत आहे म्हणजे सीसीटीव्ही फुटेजमध्ये संपूर्ण एपिसोड जो आहे तो चित्रित झालेला आहे आणि त्याच्यामध्ये स्पष्टपणे दिसतंय की हा शिक्षक तिथे काहीतरी फोनवर बोलतोय आणि ह्या ज्या आपली जी मुलगी आहे ती तिथे आली आणि तिने त्यांना पकडून मारहाण करायला सुरुवात केली. त्या चित्रामध्ये कुठेच असं दिसत नाही, म्हणजे सीसीटीव्ही फुटेज तर काही खोटं बोलत नसावं, हा एक भाग झाला. आणि दुसरं की आपण स्वतः देखील वकील आहात, तर कायदेशीर बाबी म्हणजे खरं तर हा तुमचा संस्थांतर्गत भाग आहे, त्याविषयी आम्ही काही म्हणतही नाही आहोत, त्याविषयी काही टिप्पणी देखील नाहीये. हा सगळा हा कायदेशीर मार्गाने तुम्हाला हा प्रश्न सोडवता आला नसता का? तक्रार करता येत होती, पोलिसांमध्ये तक्रार करता येत होती, मात्र कायदा हातात घेणे हे कितपत योग्य आहे? स्त्रीला नाही का काय बोललं किंवा हे बोललं काहीतरी नाही का, म्हणजे काय म्हणतात त्याला, प्रोवोक केलं. असं नाही की मुलगी नाही का गेली तिथं की मारायला जायचंय का कोणाला, हे असं तर नाही ना गेलेली ती. आईला आणि हिनं नाही का हे केलं तर ठीक आहे ना, प्रोवोक झाले म्हणजे. आणि काय म्हणतात सेल्फ डिफेन्स मध्ये किंवा आपलं हे काहीतरी अर्वाच्य गेले ते राग येणारच ना स्त्रीला. आणि स्त्रीने आणि मुलगी आहे ती, म्हणजे असं हे नाही की बाबा नाही का ते, हा म्हणजे ठीक आहे, लक्षात आला आपला मुद्दा. अँथनी रणवरे, आपला मुद्दा लक्षात आला, त्यांचं म्हणणं जे आहे त्या लक्षात आलेलं आहे. धन्यवाद, आपण बोललात झी 24 तास बरोबर. अरुण, जो महत्त्वाचा प्रश्न आपण उपस्थित केला, खरं तर सगळी शाळेचं जे वातावरण होतं, लहान मुलं होती अशा ठिकाणी आणि अशा प्रकारे एका शिक्षकाला मारहाण करणं या गोष्टीचं ते समर्थन करतात. काय आता इथून पुढे काय होणार आहे? मला वाटतं पोलिसांमध्ये सुद्धा तक्रार दाखल झालेली आहे. निश्चितपणे 2-3 पातळ्यांवरती या गोष्टीची दखल घेतली जाणं अपेक्षित आहे. त्यातलं पहिलं म्हणजे पोलिसात तर तक्रार दाखल झालेली आहे. पोलिसांनी सांगितलं की संबंधित तरुणीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अर्थात परस्पर विरोधी तक्रारी देखील त्या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत. दुसरा जो भाग आहे की तो शिक्षण विभागाने या प्रकरणाची आता कशा पद्धतीनं दखल घेतली जाते शिक्षण विभागाकडून हे आता पाहायला लागेल, कारण शिक्षण क्षेत्रात हे सगळं चालतंय आणि हे सगळं घडलेलं आहे. निश्चितच ही काही शोभेची किंवा भूषणावह बाब नाही. आणि तिसरा जो भाग आहे की जे अनेक वर्षांपासून चालत आलेलं शाळेसंबंधित संस्थेसंदर्भातलं जे प्रकरण आहे, जे चॅरिटी कमिशनर ऑफिसकडे आणि त्याचप्रमाणे कोर्टामध्ये देखील सुरू आहे, तर त्याचा निकाल काय लागायचा तो लागेल. मात्र हे या निमित्ताने स्पष्ट झालंय की शाळेच्या आवारामध्ये असा प्रकार घडतोय आणि तो रोखला जात नाहीये, तो अशा पद्धतीने त्याचं समर्थन केलं जातंय. ही निश्चितच ज्याला आपण शिक्षणाचं माहेरघर म्हणतो त्या पुण्यामध्ये घडतंय, ही चिंतेची बाब आहे. अनुपमा, धन्यवाद अरुण, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीविषयी. अरुण मेहत्री आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर पुण्यामधून होते. आपण बघतोय संस्थांतर्गत वादामधून मारहाण कशी झाली आहे. संस्था चालकाची मुलगी सपना रणवरे हिने कशा प्रकारे मारहाण या शिक्षकाला केली आहे. तासिका बेसिसवर हा शिक्षक या शाळेमध्ये आला असताना आपण बघतोय की शाळेमध्ये लहान मुलांची गर्दी सुद्धा होती आणि त्यांच्या समोर एखाद्या शिक्षकाला अशा प्रकारे संस्था चालकाच्या मुलीनं मारहाण केलेली आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.